पीक विम्याचा तिसरा टप्पा आज खात्यामध्ये येणार का, हा प्रश्न सध्या हजारो शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. कारण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला आणि दुसरा टप्पा आधीच जमा झालेला आहे, पण तिसऱ्या टप्प्याची रक्कम अजूनही बऱ्याच जणांना मिळालेली नाही. सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेज फिरत आहेत. कोणी म्हणतं आज पैसे येणार, तर कोणी म्हणतं उद्या, तर काही जण म्हणतात की पैसे अडकले आहेत. पण खरं काय आहे, आज या व्हिडिओमध्ये आपण पीक विम्याच्या तिसऱ्या टप्प्याबाबत अधिकृत प्रक्रिया आणि सध्याची स्थिती सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पीक विम्याचे पैसे कधीही अंदाजावर दिले जात नाही. ते नेहमी एका अधिकृत आदेशानुसार दिले जातात. हा आदेश म्हणजेच जी.आर. शासन निर्णय. जी.आर. मध्ये स्पष्ट सांगितलं असतं की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या हंगामासाठी आणि कोणत्या टप्प्यामध्ये किती रक्कम वितरित करायची आहे. जोपर्यंत तिसऱ्या टप्प्याचा जी.आर. पूर्णपणे लागू होत नाही तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे येत नाहीत. सध्या उपलब्ध माहितीनुसार पीक विम्याचा तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्ह्यांमध्ये माहिती तपासली जात आहे आणि नुकसान अहवाल आणि अंतिम आकडेवारी पडताळणी जात आहे. म्हणजे काम थांबलेलं नाही, फक्त टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू आहे. मागील टप्प्याचा अनुभव पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. जी.आर. लागू झाल्यानंतर पैसे लगेच सगळ्यांना मिळत नाहीत, तर काही दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केले जातात. त्यामुळे जर तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्याला तिसरा टप्पा मिळाला असेल आणि तुम्हाला अजून मिळालेला नसेल तर घाबरण्याची काहीही कारण नाही. आता प्रश्न असा आहे की तिसरा टप्पा कधीपर्यंत येऊ शकतो. जर सध्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली आणि जी.आर. नुसार पुढील यादी मंजूर झाली तर तिसऱ्या टप्प्याचे पैसे पुढील काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता नक्कीच आहे मित्रांनो. पण शेतकरी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. पीक विम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे येत नाहीत. ही प्रक्रिया नेहमी जिल्ह्यानुसार आणि टप्प्यानुसार होते. आता सध्याच्या घडीला मित्रांनो, तुम्ही काय केलं पाहिजे? सर्वात आधी तुमचे बँक खाते सक्रिय आहे का हे तपासले पाहिजे आणि आधार लिंक आहे का हे पाहिले पाहिजे. आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत अपडेट आणि प्रत्यक्ष खात्यातील नोंदी यावर विश्वास ठेवा. पीक विम्याचा तिसरा टप्पा येणार नाही असं कुठल्याही अधिकृतरित्या सांगितलेलं नाही. फक्त प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. जसं आधीचे टप्पे आले तसंच हा तिसरा टप्पा देखील योग्य वेळी खात्यामध्ये जमा होईल. तरी मित्रांनो, टेन्शन घेण्याचं काहीही कारण नाही. तर चला आपण भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.